मित्रांनो, आपल्या देशाला विविध मसाल्यांची समृद्ध देणगी लाभली आहे. मसाल्यांचा वापर हा खाद्यपदार्थांपासून ते आरोग्याशी संबंधित समस्यांपर्यंत केला जातो. आपल्या स्वयंपाकघरात पूर्वापारपासून मसाल्यांना एक विशेष स्थान आहे व आपल्या रोजच्या जेवणात त्यांचा वापर आवश्यकतेनुसार केला जातो. या मसाल्यांपैकीच एक पदार्थ म्हणजे जायफळ. याचा वापर अनेक पाककृतींमध्ये केला जातो. तर आज आपण जायफळ याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, ज्यात आपण जायफळ खाल्ल्याने आपल्या शरीराला काय फायदे मिळतात, यात कोणकोणती पोषक तत्वे आढळतात व अधिक प्रमाणात जायफळ खाल्ल्याने आपल्या शरीराला काय तोटे आहेत, या सर्व विषयांवर बोलणार आहोत. जायफळ हा एक मसाला आहे जो जायफळाच्या झाडापासून फळांच्या स्वरूपात आपल्याला मिळतो. त्याचं सायंटिफिक नाव मेरिस्टिका फ्रेग्रन्स आहे. जायफळ भलेही भारतातील असंख्य स्वयंपाक घरांमध्ये वापरलं जातं, तरी त्याचं उत्पादन हे इंडोनेशियामधून केलं जातं. मुख्य म्हणजे जायफळाच्या झाडापासून जायफळ व जायपत्री अशी दोन प्रमुख मसाल्याची उत्पादने मिळतात. जायफळ हे जायफळाच्या झाडाचं बी आहे. त्याचा आकार अंडाकृती असतो, तर जायपत्री म्हणजे या बीची वाळलेली लालसर रंगाची साल असते. एकाच झाडापासून दोन मसाल्यांचे पदार्थ निर्माण होणारं हे एकमेव झाड आहे. मित्रांनो, जायफळ किसणीवर सहज किसता येतं आणि सहाणीवर उघडता येतं. जायफळ आणि वेलचीने तर गोड पदार्थांची चव अधिकच वाढते. जायफळाचा वापर हा विविध मिठाईच्या पदार्थांमध्ये स्वाद आणि सुगंध वाढवण्यासाठी केला जातो. सर्व मसाल्यांप्रमाणे त्याचा वापर केवळ चव वाढवण्यासाठी केला जात नाही, तर ते अनेक औषधांमध्येही वापरलं जातं. जायफळ हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे, कारण यात अनेक पोषक तत्वे आढळतात, जसं की प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, कॅल्शियम, मॅग्नेशियम, मॅग्नीज, आयर्न, फॉस्फरस, झिंक आणि फायबर्स यासह यात इतरही विविध आवश्यक पोषक तत्वांचा एक चांगला स्रोत देखील आहे. यामध्ये अनेक व्हिटॅमिन बी जीवनसत्वे आढळतात. आता आपण जायफळ खाल्ल्याने आपल्या शरीराला काय फायदे मिळतात हे देखील जाणून घेऊया. मित्रांनो, जायफळ हे पाचक एन्झाईम्सचे उत्पादन उत्तेजित करून आणि पचन संस्थेतील जळजळ कमी करून पचन सुधारतं. हे सामान्यतः पोटफुगी, गॅस आणि अपचन यासारख्या पचन समस्या दूर करण्यासाठी वापरलं जातं. जायफळामध्ये नैसर्गिक वेदना कमी करणारे गुणधर्म आढळतात आणि ते शरीरातील वेदना आणि जळजळ कमी करण्यासाठी आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरलं जातं. ते सामान्यतः संधिवात आणि स्नायू दुखण्यासारख्या आजारांवर उपचार करण्यासाठी वापरलं जातं. जायफळामध्ये कफनाशक गुणधर्म असल्याचं मानलं जातं, जे खोकला, सर्दी आणि दमा यासारख्या श्वसनाच्या समस्या कमी करण्यास मदत करू शकतं. जायफळाचा शरीरावर आणि मनावर शांत प्रभाव पडतो असं मानलं जातं आणि आयुर्वेदिक औषधांमध्ये झोप वाढवण्यासाठी आणि निद्रा नाश कमी करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. जायफळामध्ये दाहक विरोधी आणि जीवाणुरोधी गुणधर्म असल्याचं मानलं जातं, जे त्वचेच्या आजारांना कमी करण्यास मदत करू शकतं. त्वचेच्या आरोग्यासाठी आयुर्वेदिक स्किन केअर उत्पादनांमध्ये याचा वापर केला जातो. जायफळ स्मरणशक्ती सुधारू शकतं आणि आयुर्वेदिक औषधांमध्ये मानसिक स्पष्टता आणि लक्ष केंद्रित करण्यासाठी याचा वापर केला जातो. जायफळ हे अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांनी समृद्ध आहे आणि हे दातांच्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायी आहे. जायफळ वजन कमी करण्यास मदत करतं. मित्रांनो, हे आहेत जायफळ खाण्याचे फायदे. हे सर्व फायदे जायफळ या पदार्थाचे गुणधर्म आहेत. पण जर एखाद्या आजारावर औषध म्हणून तुम्हाला याचं सेवन करायचं असल्यास प्रथम आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. मित्रांनो, जसे प्रत्येक गोष्टीचे काही फायदे असतात, तसेच त्याचे तोटेही असतात. त्याचप्रमाणे जायफळाचे देखील अनेक फायदे आहेत, तर काही तोटेही आहेत. ते म्हणजे जायफळ हे गरम असतं, त्यामुळे त्याचं सेवन प्रमाणात करावं. जायफळ जर जास्त प्रमाणात खाल्लं तर अस्वस्थता, पोट खराब होणे, उलट्या होणे आणि मळमळ होणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. गर्भवती महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय जायफळाचं सेवन करू नये. जायफळ हा एक अद्भुत मसाला आहे.
ज्याचे अनेक औषधी फायदे आहेत, परंतु त्याचा योग्य व प्रमाणात वापर होणं देखील गरजेचं आहे. खाद्यपदार्थांमध्ये याचा वापर केवळ 1 ते 2 टीस्पून एवढाच करावा. तर मित्रांनो, ही होती जायफळ या मसाल्याच्या पदार्थाविषयीची संपूर्ण माहिती. कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा. आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील. तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन. तोवर आनंदित राहा. धन्यवाद.